तारीख होती 24 एप्रिल 2026ची. या दिवशी रात्रीचे 11 वाजता संतोष नावाच्या 24 वर्षीय तरुणाची आज सुहागरात्र होती. त्याच्यामुळे तो रूममध्ये जाऊन बसलेला होता. एक्साइटमेंट होती त्याच्या मनामध्ये, कारण आजपर्यंत त्याने कधी संबंध केले नव्हते. आज त्याच्या पत्नीसोबत करायचे होते त्याला. आज काय तो रात्रभर झोपू देणार नव्हता त्याच्या पत्नीला. काही वेळात त्याच्या पत्नीला त्याच्या नातेवाईकांनी घरामध्ये ढकलून दिलं. त्याची पत्नी हसत हसत तिथं आली आणि त्याच्यापाशी बेडवरती बसली. आता यावेळेला हा संतोष तिच्याकडे बघतो की किती सुंदर आहे, दिसायला तर सुंदर आहे, आज मजा तर चांगली येईल. त्यामुळे तो त्याच्या पत्नीशी थोडी गप्पा मारतो आणि रूमची लाईट बंद करतो. रूमची लाईट बंद केल्यानंतर त्याची पत्नी म्हणते कशाला केली. हा म्हणला की ते करायचं आहे जे सगळे करतात. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणली की मला नाही करायचं, मी आज नाही करणार. संतोष म्हणले आज नाही करणार तर मग कधी करणार, माझी एवढी वर्षापासूनची इच्छा आहे की मी करेल. पत्नीचा नकार ऐकून संतोष काय गप्प बसला नाही. त्याने त्याच्या पत्नीपाशी गेला, तिचा हात पकडला, तिची जी साडी वगैरे आहे ती काढायला चालू केली. पण अचानकच त्या महिलेच्या पोटात दुखायला लागलं, मोठमोठ्याने ओरडायला लागली. या संतोषचे नातेवाईक अजूनपर्यंत रूममध्ये जाऊन झोपले नव्हते. त्यावेळेला त्याचा बाप कॉल करतो आणि म्हणतो की अरे येड्या कुत्र्या, जरा दमानं तर कर, जरा सगळ्या माणसात आवाज यायला लागला आहे. संतोष त्याच्या बापाला म्हणतो की पप्पा मी अजून काही केलंच नाही, हिच्या पोटात दुखायला लागलं आहे आणि ओरडते. त्यावेळेला त्याचा दरवाजा उघडला जातो. त्यांच्या घरचे येतात आणि हिला दवाखान्यात घेऊन जातात. एका चांगल्या मोठ्या दवाखान्यात नेलं जातं. तिच्या आईवडिलांना फोन केला जातो. एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती तिचे आईवडील होते. त्या ठिकाणी सगळे जमा झाले हॉस्पिटलमध्ये. काहीच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला एक मुलगी झाली. आता संतोष डोक्याला हात लावतो. डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर साहेब तुमची काहीतरी चूक झाली असेल, ती माझी पत्नी नाही. माझ्या पत्नीचं आणि माझं अजून सुहागरात्र झाली नाही, 7-8 दिवसापूर्वी लग्न झाले आणि तुम्ही दुसरं कोणाबद्दल तर बोलत असाल, ती दुसरी बघ कुठं तर असतील. डॉक्टर म्हणला की नाही, ती जरा जाड महिला आहे, ती तुझीच पत्नी आहे का? संतोष म्हणला हो. तिने लाल कापड घातली आहेत. संतोष म्हणला हो. मग अरे तुझीच पत्नी आहे ना, तुझ्याच पत्नीला मुलगी झाली. संतोष डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की हे कसं काय शक्य आहे, माझी तर अजून सुहागरात्र झाली नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये कालवा चालू होतो. त्या ठिकाणी या संतोषचा बाप आणि त्या नवरीचा बाप एकमेकाशी भांडत होते. संतोष भांडत होता. त्या ठिकाणी खूप वादावादी चालू झाली. डॉक्टर म्हणले की जे काय तमाशा करायचा आहे ना ते तुम्ही घरी जाऊन करा, हजारो लफडे करताय आणि इथं घेऊन येत आहे, हे आम्हाला काय सांगू नका. हे तुमचा पेशंट आणि हे तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट व्हा किंवा घरी जावा, पण इथून निघून जावा. आता हे सगळे घरी पोहोचवतात आणि त्या ठिकाणी विचारू लागतात की त्या महिलेला कसं काय हे सगळं शक्य आहे. त्यावेळेला ती म्हणायची की यानेच मला हे केलंय आणि त्याच्यामुळेच हे पोरगं झालं. त्यावेळेला त्या संतोषची नवरी म्हणू लागले की याने मला गेल्या महिन्यात संबंध करण्यासाठी बोलवलं होतं, मी गेल्यानंतर मी केलं, त्याच्यामुळे हे जन्माला आलंय. संतोष म्हणला की मी बोलवलंच नाही. त्याची आई म्हणाली की ठीक आहे, बोलवलं तर बोलवलं, तुझीच पत्नी एका महिन्यापूर्वी बोलवलं. अरे पण एका महिन्यात जन्माला कसं येईल? आता या ठिकाणाहून एवढा वाद वाढला. त्याच्यानंतर जे सत्य समोर आलं त्याच्यामुळे आज ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि मी ही घटना तुम्हाला सांगतोय. खूप भयानक घटना आहे. जर तुम्ही लग्न करायचा विचार करत असाल किंवा पोरगी बघायचा विचार करत असाल तर ही घटना तुम्हाला जाणून घेतलीच पाहिजे आहे. याच्यामध्ये जे घडले ते कोणासोबत पण घडू शकतं. तर मित्रांनो चला, काय याविषयी मी तुम्हाला सांगून देतो पूर्ण. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा 24 वर्षांचा संतोषच्या घरी 8 ते 10 एकर शेती होती. ऊसाचा बाग होता, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे ऊस वगैरे यायचा. वर्षाला 10-15 लाख रुपये उत्पन्न यायचं. 7-8 गायी होत्या, त्या गायीमधून महिन्याला लाखभर रुपये उत्पन्न यायचं. अशा प्रकारे संतोषच्या घरची परिस्थिती चांगली होती. संतोषला एक बहीण होती. संतोष आणि संतोषच्या बहिणीने शाळा शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्या बहिणीचं लग्न लावून दिलं. ती पण चांगल्या घरी गेलेली होती, तिच्या घरी चांगलं होतं. काही वर्षापूर्वी संतोष ज्या वेळेला 18-19 वर्षांचा होता त्यावेळेला त्याने कॉलेजमध्ये एका पोरीसोबत कुटाणा केला होता. आता विषय असा झाला होता की त्या ठिकाणी अमृता नावाची पोरगी या संतोषच्या कॉलेजमध्ये होती, एकाच बॅचमध्ये होते. आता दोघांना नजर भिडली. त्या ठिकाणी दोघांमध्ये प्रेम बनलं. प्रेम बनल्यानंतर या संतोषने तिला रूमवरती घेऊन गेला. रूमवरती घेऊन गेल्यानंतर मित्रांनो आता जे काय करायचं ते केलं त्या दोघांनी, पण त्या दोघांनी सेफ्टी यूज केली नाही. त्या ठिकाणी संतोषने तिला गर्भवती केलं. त्या ठिकाणी आता करायचं काय, दोघं पण लहान आहेत, शाळा शिकतात, 12वीत आहेत. त्यावेळेला अमृताच्या बापांनी या संतोषला तिकडं बोलवलं. आता संतोषला वाटलं की बोलवलं असेल काहीतरी बोलण्यासाठी, त्यामुळे तो त्या ठिकाणी गेला. पण त्याला नंतर समजलं की कुणी जरी बोलवलं आपल्या घरून हालायचं नाही. काय कुटाणा झाला तर आपापल्या घरी राहायचं. ते भले आपल्या घरी येऊ दे, आपले घरचे मिटवून देतात,
पण आपण त्यांच्या घरी गेलो की काय होतं ते सांगतो. या संतोषसोबत त्या लोकांनी STPच्या बेल्टने मारलं राव. एवढं मारलं संतोषला की संतोष त्या ठिकाणी चालू पण शकत नव्हता. आता हा सगळा कुटाणा त्या संतोषच्या आईवडिलांना समजल्यावर संतोषचे आईवडील त्या अमृताच्या घरी गेले. तिथं तिचे आईबाप होते. त्यांच्याशी बोलले की बोला काय मॅटर आहे, तुम्ही आमच्या पोराला काय एवढं मारलं आहे. त्यांनी सांगितलं की असं असं झालं आहे, आमची पोरगी प्रेग्नेंट केली तुमच्या या संतोषने. त्यावेळेला संतोष म्हणतो की पप्पा मी खरंच नाही काय केलं हो, मी एकदा घेऊन गेलो होतो रूमवरती, पण माझ्या मनामध्ये एवढी भीती होती की मी त्या ठिकाणी काय करूच शकलो नाही. माझे पहिल्यांदा होतं मी हे सगळं करायचं, त्यामुळे मी काय करूच शकलो नाही. त्या ठिकाणाहून फक्त मी केस वगैरे करून माघारी आलो. आता ज्या वेळेला संतोष असं म्हणतो त्याच्या आईबापाला, संतोषचे तर आईबाप त्याच्यावरती विश्वास ठेवतात, पण अमृता आणि त्याचा बाप विश्वास ठेवत नाही. अमृता म्हणायची की नाही हेनंच केलंय. पण त्यावेळेला या संतोषने एक डोकं चालवलं. तो म्हणला की चला डॉक्टरकडे DNA टेस्ट करून घेऊ. जर माझा असेल तर मी हिच्यासोबत लग्न करेल किंवा काहीतरी उपाय करू. त्यावेळेला ती अमृता मागं सरकायला लागली आणि नंतर समजलं की ही जी अमृता होती तिच्याच गावातल्या एका उडाणटप्पू पोरासोबत अफेअर होतं तिचं. त्या ठिकाणी त्या दोघांनी 20-25 वेळा संबंध बनवले होते. त्याच्यानंतर ती गर्भवती झाली होती. पण या अमृताला त्या पोरासोबत लग्न करायचं नव्हतं. तो कमवत नव्हता, काय नव्हता, गावात एकदम खराब व्यक्ती होता. त्याच्यामुळे आता करायचं काय म्हणून तिने या संतोषला फसवलं होतं, रूमवरती नेलं होतं. त्या ठिकाणी काय करू दिलं नव्हतं, त्याला भीती घातली होती आणि या संतोषवरती सगळं ढकलून दिलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर संतोषच्या बापाने त्या सगळ्यांवर ॲक्शन घेतली. त्या अमृताच्या बापाला गावात बोलवलं आणि त्याला 10-5 लोकांमध्ये उभा करून ठोकून त्याच्या गावाला लावून दिलं. त्या ठिकाणी त्याचा अपमान झाला असं त्याला वाटलं. त्याने त्याच्या गावाला जाऊन रात्रीचे 12-1 वाजता झाडाला लटकला. आता अमृताचा बाप गेलता, त्यामुळे अमृताची बदनामी झाली. तिने ही विहिरीत उडी घेतली. तिची आई एकटी राहिली. तिची आई आता तिच्या घरी सुखी आहे. पण तेव्हापासून या संतोषने कुटाणं करायला चालू केलं होतं. ते त्याचे कुटाणे थांबलेच नाहीत. त्याने 12वी तर कशी तशी कंप्लीट केली, पण पुढे तर शिक्षण घेण्याचं काय मन नव्हतं. आता तो शेतीमध्ये लागला. शेतीमध्ये ज्या वेळेला काम करू लागला त्यावेळेला त्याला काम होत नव्हतं. एकतर याने आयुष्यात कधी काम केलं नव्हतं. अचानक एवढं काम त्याच्या डोक्यावर पडलं. संतोषचा बाप म्हणायचा की तुझी शाळा संपली, तुलाच हे सगळं सांभाळायचं आहे, तूच कर. आता संतोष ऊस आणून टाकतोय, ऊसाची लागण करतोय, त्याचं भोत बांधतोय, पाणी सोडतोय, त्याला खत टाकतोय, त्याचे रोजगार बघतोय, फवारा मारतोय. हे सगळं करत करत संतोषची पाक झीट निघून गेली. संतोष त्याच्या बापाच्या हातापाया जोडू लागला की मला नाही करायचं. त्यावेळेला त्याचा बाप म्हणतो की ठीक आहे तू ना कर, पण मजूर तर शोधू शकतो का नाही, मजूर लावून तर काम करू घेऊ शकतो का नाही. संतोष म्हणलं ठीक आहे मी करू शकतो तसं. आता मजूर शोधू लागला हा संतोष. गावामध्ये एक 38 वर्षांची महिला होती जी की विधवा होती, सुनीता नावाची. ती सुनीता कामाच्या शोधात होती. त्यावेळेला या संतोषला समजलं की या महिलेला काम पाहिजेलं आहे. हिने अगोदर दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केलेलं आहे. त्यावेळेला हा संतोष तिला घेऊन येतो, रानामध्ये आपलं रोज कामाला लावतो. हे कर ते कर ते कर हे कर करत करत आता या दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग झाली होती. संतोष तिला विचारायचा की पती कसं काय गेला. ती सांगत होती की दारूच्या नशेमध्ये ट्रक खाली आला, नशेडी होता. या दोघांमध्ये चांगली दोस्ती बनली होती. आता या दोघांमध्ये थोड्या गप्पा अशा तशा रंगू लागल्या. संतोषने सांगितलं त्याच्यासोबत काय कुटाणा झाला होता. म्हणजे एकदम फ्रीलीपणे या बोलू शकत होते. सुनीता त्यावेळेला म्हणली की आता मी तर काय बोलू, मी काम करते सगळं खरं आहे, पण मला बी एका पार्टनरची गरज आहे. माझा पती जेव्हापासून गेला आहे तेव्हापासून मी आजपर्यंत कोणासोबत संबंध केले नाहीत. माझी ही इच्छा होती, पण आता काय करू शकतोय, काम आणि कामच करावं लागतंय मला. त्यावेळेला या संतोषच्या भावना जागृत झाल्या. संतोष तिला म्हणतो की एक काम करू शकतो आपण, मी तुमच्यासोबत लग्न करू शकतो. ज्या वेळेला ती सुनीता याचं असं बोलणं ऐकते त्यावेळेला ती खुश होते आणि संतोषला म्हणते की मला त्याच्यासाठी काय करावं लागेल. संतोष म्हणतो की काहीच नाही करायचं, आपण जसं पहिलं चालत होतो तसंच चालायचं. काही दिवस आपण या ठिकाणी रानात तुम्ही आले त्यावेळेला संबंध बनवू आणि पुढे चालून काही दिवसानंतर आपल्या दोघांचं चांगलं जुळलं तर लग्न करून टाकू. तसंही माझं पण वय होत आलेलं आहे. 1-2 वर्षात घरचे बघतीलच. त्यावेळेला मी त्यांना सांगून टाकेन की माझं प्रेम आहे तुमच्यावरती, आरामात होऊन जाईल. पण आता या संतोषला माहीत नव्हतं की या सगळ्यामुळे पुढे चालून याच्यासोबत खूप मोठा भयंकर कांड होणार होता. हा त्याच्यापासून अनजान होता. हा संतोष त्या सुनीतासोबत चांगल्या प्रकारे रानामध्ये जे करायचं ते करायचा. ती सुनीता यायची रानामध्ये, त्यावेळेला हा तिला शेडमध्ये घेऊन जायचा, संबंध बनवायचा. त्याच्यानंतर ते आपलं थोडंफार काम करायची आणि तिथून निघून जायची.
आता या संतोषच्या बापाला लक्षात येऊ लागलं की रानात तर आपलं नुकसान होतंय, काहीच काम होत नाही. एवढा धडधाकट पोरगा काम करतोय रानात, एक मजूर लावून दिला तरी काम होईना, मला नुकसानच होते. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हा संतोष रानात काम करतच नाहीये, त्या बाईला घेऊन शेडवरती जातोय, त्या ठिकाणी हे सगळं करतोय. त्यावेळेला त्यांनी त्याला समजावून सांगितले, तू असं नको करू, थांब जरा, तुझं लग्न लावून देऊ, पण तू हे नको करू, तिच्यासोबत नको नादी लागू. त्यावेळेला संतोष त्यांना होकार देतो आणि आता या संतोषच्या बापानं त्या सुनीताला कामावरून कट केलं. तो म्हणले की येऊ नको, तिच्या जागेला एक गावातला पुरुष कामाला ठेवला. तो पण आता पुढे चालून कांड करतो, मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला संतोषला आता राहवत नव्हतं, तो तडपडू लागला की काय करू काय करू. त्यावेळेला या संतोषने तिला फोन केला, काय करू शकतो. सुनीता म्हणली की काहीच नाही, टाईम ज्या वेळेला असेल त्यावेळेला मी तुला घरी बोलवीन, फक्त मला पैसे लागतील, कारण मी तर असं राहू शकत नाही बिना कामाचं. संतोष म्हणला की तू आता कामाला कुठं जाऊ नको, जेवढे पैसे लागतील तेवढे मी देईल, फक्त तू माझ्यासोबत राहा. तिलाही तेवढंच पाहिजे होतं. सुनीता ठीक आहे म्हणते, दिवसभर आराम करायची, इकडं जा तिकडं जा, इकडं गप्पा मार तिकडं गप्पा मार करायची. संध्याकाळी संतोषला कॉल लावायची, संतोष त्या ठिकाणी जायचा, तिच्यासोबत अर्धी रात्र घालवायचा आणि नंतर टाईम झाला की आपला निघून यायचा. आता अशा गोष्टी काय लपून राहत नाहीत. हळूहळू संतोषच्या बाप्पाला समजू लागलं, संतोष असा जातोय, पैसे उडवतोय, कारण त्याच्या अकाउंटमधले पण पैसे संपत होते, नुकसान होत होतं. त्याच्या बापाने त्या संतोषला एक दिवशी घरामध्ये कोंडून मारलं. त्यावेळेपासून तो जरा शांत आला. त्यावेळेला त्याने त्या सुनीताचा नाद सोडून दिला. पण सुनीता जी होती ती आता एवढे दिवस पैसे हातात येत होते, तिला शरीर सुख भेटत होतं, त्यामुळे ती पण नादवलेली होती. ती संतोषला कॉल करते पण तो काय कॉल उचलेना. त्यामुळे तिने हे विषय सोडून दिला. आता संतोष आपला उठायचा, रानामध्ये तो जो मजूर होता त्याच्यापाशी कामाला जायचा, अनिल नावाचा मजूर. 27-28 वर्ष वय असेल साधारणतः, याच्याच वयाचा असेल. त्याच्यामुळे या अनिल आणि या संतोषमध्ये चांगलीच मैत्री झाली. हा अनिल जो आहे संतोषसोबत कायम गप्पा मारायच्या इकडच्या तिकडच्या, याची सगळी कुटाणी त्याला माहिती होती. हा जो अनिल होता तो नशेडी व्यक्ती होता, दारू पिणारा, कायम दारूच्या नशेमध्ये असायचा. हळूहळू या संतोषलाही अशीच याची सवय लागू लागली. या अनिलच्या सोबत राहून संतोष पण दारू पिण्यासाठी शिकला. आता वय पण त्याचं काही नव्हतं, 21-22 असेल. त्यावेळेला संतोष विचार करायचा की आयुष्यात काहीच राहिलं नाही, माझ्या आयुष्यात कसला रस नाही ना, माझ्या हातात काय आहे. त्यामुळे तो दारू पिऊन आता त्या अनिलसोबत रानामध्ये बसायचा. आता हळूहळू या संतोषला दारू पियाची एवढी सवय लागली की तो कायम दारूच्या अड्ड्यावर बसलेला असायचा त्या अनिलसोबत. संतोषच्या बापाला तर आता काळजी लागली की कसं करू काय करू. आता एकच त्याच्या पुढे पर्याय राहिला, पोराचं लग्न करून द्यायचं. पण याची बदनामी एवढी झाली होती की गावात तर कोणी देणार नव्हतं. शोधत शोधत 1-2 वर्ष गेली. संतोष आता 23-24 वर्षाचा झाला होता, पण कोणी त्याला पोरगी देण्यासाठी तयार नव्हतं. सगळ्या नातेवाईकांनी हात उभे केले होते. त्यावेळेला अनिल आला पुढे. अनिल संतोषला म्हणतो की तुझ्यासाठी एक स्थळ आहे, करशील का लग्न. अनिलला संतोष म्हणतो की अरे तुझ्यावरती तर माझा पक्का विश्वास आहे, 100% करील. त्यावेळेला अनिल त्या संतोषच्या बापापाशी जातो आणि म्हणतो की माझ्यापाशी एक स्थळ आहे, पाहुण्यातलीच पोरगी आहे, तिच्यासोबत तुमच्या संतोषचं लग्न लावून दिलं तर चांगलं होईल. चांगली पोरगी आहे, त्यांची परिस्थिती पण चांगली आहे, तुमच्या दोघांना एकमेकाची साथ भेटेल, तुमचंही चांगलं होईल त्यांचंही चांगलं होईल. असा विचार करून ते संतोषचे बाप त्याला होकार देतो. त्यावेळेला हा जो अनिल आहे या संतोषच्या घराला घेऊन त्या महिलेच्या घरी जातो, त्या पोरीच्या घरी जातो. सुनंदा नावाची ती पोरगी होती. तिचं आत्ताच काही दिवसापूर्वी 12वीतलं शिक्षण पूर्ण झालेलं होतं, वय 19-20 वर्ष. ज्या वेळेला संतोष तिला बघतो त्यावेळेला बघतो की ही जरा जाडच दिसती, थोडं पोट फुगलेलं आहे, दिसायला पण सुंदर होती, फक्त वजन वाढलेलं आहे, पोट वाढलेलं आहे. ज्या वेळेला संतोष याच्याबद्दल चौकशी करतो की हा काय प्रकार आहे, त्यावेळेला तो जो अनिल आहे तो त्याला काय म्हणतो की ही जी आहे ना पोरगी, काही दिवसापूर्वी काही गोळ्या घेत होती डोकं दुखायच्या वगैरे, त्याच्यामुळे हिचं वजन वाढून गेले. आता हे सगळं यांना माहिती होतं की डॉक्टरांच्या गोळ्यामध्ये काही वेळेला वजन वाढतं, कमी होतं. त्यावेळेला ते होकार देतात. संतोषलाही बरं वाटतं, कारण दुसरीकडे तर कुठे त्याला भेटत नव्हतं आणि दुसरीकडे त्याच्या मित्राने अनिलने हे स्थळ आणलेलं आहे म्हटल्यावर तो काही विश्वास ठेवून होकार देतो. संतोषचे आईबाप पण जास्त चौकशी करत नाहीत. एकतर पोराला भेटत नव्हतं, कसं तर भेटलंय, त्यामुळे होकार देऊन टाकतात. मित्रांनो, काही दिवसानंतर या दोघांचा साखरपुडा जमला जातो. या संतोषने तिला नंबर दिला. संतोष आणि ती सुनंदा आता एकमेकाशी मोबाईलवरती बोलू लागले. 1-1.5 महिना राहिला होता लग्नाला. त्यावेळेला या संतोषने तिला बोलवलं कापडं खरेदीसाठी. मोठ्या शहराच्या ठिकाणी हे दोघंच गाडीवरती गेलेले होते. संतोषने तिला रूममध्ये घेऊन गेला, पण त्या ठिकाणी जाऊन तो काय करू शकला नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की त्याला भीती वाटू लागली, त्यामुळे त्याने त्या ठिकाणी काय केलं नाही. पण हा संतोष तिला घेऊन गेला होता एवढं नक्की होतं.
आता असं करत करत टायमामागं टाईम जात होता. लग्नाला 10 दिवस राहिले होते. त्यावेळेला संतोष बघतो की हिचं पोट हळूहळू वाढतच चाललंय. काय विषय आहे काय समजेना. आता या संतोषला आई होती. तिने तर लक्ष द्यायचं असतं का नसतं. तिने पण काय लक्ष दिलं नाही. आता या दोघांमध्ये कुणीच लक्ष दिलं नाही. संतोषच्या डोळ्यावरती तिची भुरळ पडली होती. त्यामुळे तोही शांत बसला. 7-8 दिवसानंतर लग्न उरकलं. लग्न उरकल्यानंतर ती पोरगी सुनंदा जी होती या संतोषच्या घरी नवरी बनून आली. संतोषलाही आनंद झाला. गावातले लोक म्हणत होते की चांगली मिळाली. जाड आहे पण जरा बरंच आहे आता संतोषचा चांगला जिरवल असं बोलणं चालू होतं. संतोषचे पण घरचे खुश होते. सुनंदा पण ज्या वेळेला त्या संतोषच्या घरी आली आता त्यांची इकडं देवाला जा तिकडं देवाला जा हे सगळे कार्यक्रम चालूच होते. 7-8 दिवसानंतर यांचा 16व्याचा कार्यक्रम उरकला. कार्यक्रम उरकल्यानंतर संतोषला तो अनिल म्हणतो की आज तर काय मजाच आहे तुझी. त्यावेळेला हा अनिल त्याला ना शक्तिवर्धक गोळ्या देतो. अनिल त्या ठिकाणी म्हणतो की तुझं अपमान व्हायला नको, गोळ्या घे तू. संतोष पण एक गोळी टाकतो तोंडात, पाणी वगैरे पितो आणि त्याच्या पत्नीची वाट बघत बसतो रूममध्ये. तो त्या ठिकाणी बसलेला होता. 15 मिनटं झालं, अर्धा तास झालं इकडं त्याच्या गोळ्यांनी काम करायला चालू केलं होतं पण त्याची पत्नी आली नाही. ती घाबरत होती आत जायला. पण संतोषची आई म्हणायची की काय घाबरू नको, काय होत नसतं. पहिल्या दिवशी जर नाही झालं तरी शांत बसायचं, हळूहळू जमत असतं. पण तिला त्याची काळजी नव्हती. तिला काळजी वेगळीच होती. हा संतोष आतमध्ये वाट बघत होता. काही वेळानंतर त्या संतोषच्या आईने त्याच्या पत्नीला आत ढकलून दिलं. ती आत आल्यानंतर सुनंदा त्या ठिकाणी आली. संतोष म्हणतो की बस की ये. तिला बेडवरती बसवलं. हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला. लाईट कमी करू लागला. तिला पाणी दिलं प्यायला. तिच्या जसं जसं शरीराच्या जवळ जात होता तसं तसं तिच्या भीतीने तिच्या पोटात दुखायला लागलं. त्यावेळेला ती ओरडू लागली. तिच्या घरच्यांनी विचारलं काय झालं रे, असं का करतोय. हा म्हणला की तिच्या पोटात दुखायला लागले. त्यावेळेला दवाखान्यात घेऊन गेल्यावर ती गर्भवती होती हे समजलं आणि तिने एका बाळाला जन्म दिला. आता हा सगळा कुठं नाही पण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर जे झालं मी तुम्हाला सांगतो. घरी आल्यानंतर वादावादी चालू झाली. त्या ठिकाणी तो अनिल पण आलेला होता. अनिल त्या ठिकाणी बसून या सगळ्यांचा वाद मिटवत होता. तो मध्यस्थी होता ना पहिल्यापासून. संतोषला त्याची पत्नी म्हणते की ह्यानेच मला 1 महिन्यापूर्वी बोलवलं होतं. आता त्याची आई म्हणली की ठीक आहे 1 महिन्यात कसं होईल, मला तू प्रॅक्टिकल करून द्याव ना. ती पत्नी म्हणायची की नाही यानेच केलं होतं, यानेच केलं होतं. पण ती काय सांगायला तयार नव्हती. त्यावेळेला त्या संतोषच्या बापाने त्या सुनंदाच्या बापाला चांगलं धारेवरती धरलं. त्यावेळेला त्याने त्याच्या पोरीला 2 कानाखाली लावल्या आणि म्हणला की तू जर खरं नाही सांगितलं तर मी झाडाला लटकीन आणि मी माझं जीवन संपवून टाकेल. ज्यावेळेला त्याची अशी धमकी ऐकली त्यावेळेला ती सुनंदा सांगू लागली, म्हणायला लागली की हा जो अनिल आहे त्याच्यासोबत काही दिवसापूर्वी पासून माझे संबंध आहेत. 1-1.5 वर्षापूर्वीपासून हा जो अनिल होता तो त्यांच्या रानामध्ये कामाला होता पहिला. त्यावेळेला ही शाळेतून यायची. या अनिलसोबत ती गप्पा मारायची. दोघांमध्ये गप्पा मारत मारत प्रेम जडलं आणि या दोघांनी शरीर सुख घ्यायला चालू केलं. आता याच्याबद्दल कोणाला कसलीही माहिती नव्हती. काही दिवसानंतर ही सुनंदा जी होती गर्भवती झाली. आता ज्यावेळेला अनिलला समजलं की सुनंदा गर्भवती आहे त्यावेळेला त्याने तर हात काढून घेतले आणि हा तिथून सुटून कामाचा ह्याच्या घरी आला. संतोषच्या घरी आल्यानंतर त्याला वाटलं हे सगळं मिटून जाईल. पण दुसरीकडे ही सुनंदा जी होती आता दिवसेंदिवस पोट मोठं करत होती. तिच्या आईला लक्षात आलं. त्यावेळेला विचारलं आईने की काय विषय आहे. त्यावेळेला तिने सांगितलं की अनिल कामगार होता त्याच्यासोबत होता माझं, तो तर पळून गेला पण मला हे सगळं देऊन गेला. त्यावेळेला तिच्या आईने तिच्या बापाला सांगितलं नाही आणि म्हणली पोरीचं लग्न करायचं आहे. ते लोक शोधू लागले, गडबड करू लागले. तिची आई गडबड करत होती जास्त. त्यावेळेला तो अनिल एक दिवशी गाठ पडला त्या सुनंदाला आणि सुनंदाला म्हणू लागला की मी तुझ्यासाठी एक स्थळ आणू शकतो पण तू कुणाला सांगायचं नाही, त्यानेच केले म्हणून सांगायचं. तिला 7वा महिना चालू होता. त्यावेळेला होकार दिला. संतोषचं स्थळ तिच्यासाठी आणलं. असं करत करत 8वा महिना आला. मी जसं सांगितलं की तुम्हाला या अनिलने सांगितलं की त्या संतोषला रूमवरती बोलव. तिने बोलवून घेतलं पण त्या ठिकाणी काय करू दिलं नाही, घाबरवलं त्याला. आणि त्यांच्यानंतर लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला ही एका बाळाला जन्म देते त्यावेळेला ती काय सांगते की संतोषनेच केलं होतं. त्याच्यानंतर जे घडलं ते तुम्हाला सांगितलं मी. तर मित्रांनो तुम्हीही अजूनपर्यंत लग्न करायचा विचार करत असाल किंवा करणार असाल तर एवढं लक्षात ठेवा की नीट जाणून बुजून सगळी माहिती घेऊनच करा. कारण कसं आहे आजकाल काय चालू आहे कोणाला काय समजेना, सगळी खिचडी झाली. कशात काय चालू आहे आणि कोणाचं काय चालू आहे याच्यावरती कोणावरतीही विश्वास ठेवणं शक्यच राहिलं नाही. तुमच्याकडे असा काही अनुभव आला आहे का हे पण कमेंट करून सांगा. भरपूर प्रत्येक गावामध्ये काही ना काही कुटाणा असतोच. ती स्टोरी कवर नक्कीच करेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला ते सांगायचं राहिलं की तो जो संतोष होता आणि ती जी पोरगी होती सुनंदा
त्या दोघांचा डिवोर्स झाला. नंतर त्या अनिलसोबत तिचं लग्न लावून दिलं. आता ते दोघे त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. हा संतोष आपला दारू पिऊन गावामध्ये फिरतोय, रानात काम करतोय, याचंच आयुष्य वाटोळं झालं, बरोबर का? त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं लक्ष द्या. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.